संपूर्ण शहरभर करण्यात आलेली फलकबाजी आणि त्या माध्यमातून पालकमंत्रीपदाच्या मागणीला फोडणी देण्यात आल्यानं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना आपली भूमिका स्पष्ट करणं भाग पडलं। या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याच्या मागणीचे बॅनर लागल्याबाबत ते बोलले आहे। नागरिकांच्या भावना समजू शकतो, मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सांगून आपल्या वतीनं या मुद्द्याला फारशी हवा न देण्याची खबरदारी त्यांनी घेतली। तसंच भुजबळ यांच्या सोबत अबोला धरला नसून आमच्यात अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्याचंही ते सांगायला विसरले नाही। रायगडमधील राजकीय पेच लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। मराठी व्यक्ती पंतप्रधान व्हावी अशी इच्छा व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही त्यांनी निशाणा साधलाय। गटाच्या वतीने भुजबळांना पालकमंत्री करा असं बॅनर लावण्यात आलेलं आहे। शहर अध्यक्ष जयंत अंबादास खेडे त्यांनी ते बॅनर लावलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या, आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। संजय राऊत नाराज असल्याचं पाहायला मिळतं पालकमंत्री पदावर। पालकमंत्रीपद मिळणार निश्चित असं भरत गोगावले म्हणतायत स्वतः। मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे। आता मला माहीत नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल। विचार केला तर छगन भुजबळ आपल्यामध्ये अबोला दिसलेला आहे। छगन भुजबळांनी आपल्यात अबोला दिसलाय नाशिकच्या बैठकीमध्ये। नाही, माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे। आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो। आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला, आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो। पण सतत ते म्हणत बोलतच राहा, थांबू नका, का समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही। माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही। माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।